शिवोली तांडा येथे शहीदांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. नेमकं काय बोलतो तुम्ही याच्याबद्दल? माझं नाव सचिन राठोड. मी समस्त बंजारातर्फे धाराशिव जिल्ह्यातर्फे असं शहीद जवानांना आमच्या एक बंजारा समाजाचं पण एक युवक शहीद झालेला आहे, एकुलता एक मुलगा. तसं भारतामधले भरपूर जण शहीद झालेले, त्या सर्वांना आमच्या बंजारा जे समाजातर्फे आज आमच्या शिंगोली तांड्यामध्ये आमचे तांड्याचे नायक शिवाजी आडे, आमच्या तांड्याचे नायक घनश्याम कारभारी, आमच्या म्हणजे पुजारी राजदास साडे, आमचे माजी तांडामुक्ती अध्यक्ष मोहन राठोड, आमचे ग्रामविकास अधिकारी संजय आडे, आमचे पत्रकार बालाजी राठोड, पुन्हा आमचं एक भाऊ पण होता मिलिटरीमॅनमध्ये पोपट राठोड, आणि समस्त बंजारा समाज. त्याच्यापासून आम्हाला असं वाटतं की भारत पाकिस्तान जे युद्ध आहे ते आता थांबलं पाहिजे, कारण की दोन्ही देशाचं नुकसान आहे. त्यासाठी गोरगरिबांवर अन्याय होत आहे, पण सर्वसामान्य माणसांमध्ये तिरस्कार निर्माण होत आहे. त्याच्यामुळे दोन्ही समाज आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांना संमतीनं युद्ध थांबलं पाहिजे, आमची अशी अपेक्षा आहे. कारण की गोरगरिबाचं मुलं तिथं शहीद होत आहे. त्याच्यासाठी एकुलता एक आमचं बंजारा समाजाचा पण मुलगा वारलेला आहे. त्यांचं भरपूर आमचं एक तळमळीचं आहे की बाबा थांबलं पाहिजे युद्ध. युद्ध थांबलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. पहलगाममध्ये काश्मीरमध्ये हल्ला झाला होता, त्या व्यतिरिक्त त्याचं उत्तर म्हणून हा केलेला आहे. याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे? मी म्हणतो पहलगामचं हल्ला जे झालं ते चुकीचं झालं. त्याच्याबद्दल आमच्या मोदी साहेबांनी चांगलं पाऊल उचललेलं आहे. आम्ही मोदी साहेब, अमित शहा, पुन्हा आमचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानतो. आमचे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी पण सर्वांना आवाहन केलेलं आहे की पूर्ण ताकदीनं देश तुमच्यासोबत आहे, मोदी साहेबासोबत. तरी तुम्ही मागं हटू नका, आणि उत्तराला प्रतिउत्तर भारताकडे तुम्हाला भेटणार आहे. तरी तुम्ही असं हलक्यात भारताला घेऊ नका. आणि आतापर्यंत जे सहन झालं, पुलवामामध्ये सहन केलं आम्ही, त्याचं उत्तर आमच्या मोदी साहेबांनी दिलेलं आहे. आणि ह्याच्यापुढे जरा तुम्ही दिलं तर त्याच्यापेक्षा भयानक प्रतिउत्तर तुम्हाला भेटेल. जे आपण इथं कार्यक्रम घेतला, कशा संदर्भात कार्यक्रम घेतला, आपण काय केलं? असं एक आमचं एक सामाजिक आहे की बंजारा समाज फार मोठा समाज आहे, आणि बंजारा समाज भारतासाठी बहुत त्याग दिलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे आहे इतिहास बघा, बंजारा समाजाचं देशासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्याच्यामधलं आमचं एक नवीन युवा शहीद झाल्यामुळं आम्हाला पण वाटतं की आमचं समाज एक जुटीनं त्यांच्यासोबत आहे, त्यांच्या फॅमिलीसोबत आहे, आणि सर्व जे शहीद झाले त्यांच्यासोबत पण आम्ही आहे. पण याच्यापुढं युद्ध थांबलं पाहिजे, म्हणजे लोकाला थोडा भावनिक झालेला आहे, आणि दोन्ही देशाचं पण नुकसान आहे. संदर्भ एकंदरीत पहलगामा येथे जो अतिरेक्यांनी जो हल्ला केला होता, त्या अतिरेक्यांनी जे केलं तिथे जे टुरिस्ट वगैरे फिरायला गेले त्यांच्यावर अन्यायकारक त्यांनी विनाकारण गोळ्या घातल्या आणि निष्पाप लोकांचा बळी तिथे गेला. याच्यानंतर गेला त्याच्यानंतर एका अतिरेक्याने डायरेक्ट त्या महिलेला सांगितलं की तू मोदींना जाऊन सांग की आम्ही असं केलं आहे. आणि त्याच्या उत्तराला प्रत्युत्तर म्हणून मोदी साहेबांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. पण त्यामध्ये काही चुकीचं त्यांनी केलं नाही. फक्त पाकिस्तानामधील जे दहशतवाद्यांचे जे आतंकवाद्यांचे जे अड्डे होते तेच अड्डे तिथे त्यांनी उडवले. तिथील जनतेला किंवा इतर तिथलं प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी ठेच पोचू दिलं नाही. फक्त अतिरेकी मारले आणि अतिरेक्यांचे अड्डे संपूर्ण उद्ध्वस्त केले गेले. कारण का इथून पुढे ह्या गोष्टी किंवा ह्या कारवाई त्यांच्याकडून होता कामा नये किंवा इतर अतिरेक्याकडून होता कामा नये, म्हणून ह्या गोष्टी सर्व मोदी साहेबांनी, भारत सरकारने ह्या सर्व गोष्टी केल्या. आणि आज 3 दिवस झाले की संपूर्ण भारत आणि पाकिस्तान किंवा संपूर्ण देश, जग ह्या सर्व गोष्टीकडे बारकाईनं पाहत होता, बारकाईनं लक्ष देत होता. आणि संपूर्ण घाबरलेल्या परिस्थितीमध्ये हा सगळं मानव जीवन हे घाबरलेल्या परिस्थितीमध्ये जगत होते. परंतु आज डिक्लेअर केलं गेलं की हा युद्ध किंवा ही शांतता आता राहिली पाहिजे, युद्ध थांबलं पाहिजे, म्हणून आज संपूर्णपणे स्टॉप झालं. परंतु ह्या सर्व कार्यवाही करत असताना आपल्या भारतीय सीमेवरती आपले जे वीर जवान आहेत, असे वीर जवान लढता लढता त्यांनी शौर्य, त्यांचं त्याग आणि लढता लढता त्यांना अमर आणि असं मरण देण्यात आलेलं आहे. त्यांचं आज याचंच औचित्य साधून आज संपूर्ण शिंगोली तांडा आणि धाराशिव बंजारा समाजाच्या वतीनं आज भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे आपलं आद्य कर्तव्य आहे, म्हणून आज आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.